नमस्कार मित्रांनो, विदर्भाचा खादा डमूमध्ये तुमचं स्वागत आहे। चला तर आज आपण बनवूया रक्षाबंधन स्पेशल गुलाबजामुन। तर मी इथे 4 पॅकेट घेतलेले आहे 170 ग्रॅमचे आणि मी 3 पॅकेट फोडून घेतलेले आहे, एका कुकरमध्ये टाकून घेतलेले आहे आणि मी चौथं जे शेवटचं राहिलेलं होतं ते सुद्धा मी यामध्ये टाकून घेत आहे। तर आता आपण हे गुलाबजामुनची कणिक मळून घेऊया। तर मी इथे पाणी घेत आहे आणि याला भिजवून घेत आहे। तुम्ही पाण्याच्या ऐवजी दुधाचा सुद्धा वापर करू शकता आणि ही कणिक हलक्या हाताने भिजवून घ्यायची आहे। तर तुम्ही बघू शकता इथे माझं कणिक भिजून झालेला आहे आणि आता मी याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेणार आहे। अशा प्रकारे तुम्ही हाताने असं करून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने असा गोळा छानसा गोळा तयार करून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता हा इथे गोळा तयार झालेला आहे आणि आता हा गोळा मी एका कोपरमध्ये ठेवून देणार आहे। तर मी अशाच प्रकारे सर्व गोळे तयार करून घेत आहे। तुम्हाला हवे असेल तुम्ही त्या आकाराचे गोळे तयार करू शकता। तर तुम्ही बघू शकता मी इथे अशा प्रकारचे गोळे तयार करून घेतलेले आहे। तर चला आता आपण चासणी बनवायला सुरुवात करूया। तर मी इथे कढई ठेवलेली आहे गॅसवर आणि यामध्ये मी 1 जग भरून पाणी टाकून घेत आहे। आणखी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये 2 ग्लास साखर टाकून घेणार आहे। थोडी साखर टाकून घेतलेली आहे आणि चांगल्या प्रकारे आपण हा पाक तयार करून घेणार आहे। तुम्ही बघू शकता आपल्या कढईमध्ये पूर्णपणे साखर विरघळलेली आहे आणि आता मी यामध्ये इलायची पूड टाकून घेणार आहे। भरपूर अशी मी इलायची पूड यामध्ये टाकून घेतलेली आहे। तर चला आता आपण गुलाबजामुनचे लाडू कढईमध्ये टाकून घेऊया। मी गॅसवरती कढई ठेवून घेतलेली आहे आणि आता यामध्ये मी तेल सुद्धा काढून घेणार आहे। कढईमध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे आणि अगदी लो फ्लेमवर गॅस केलेला आहे। तर आता आपण मी हे गोळे एक एक करून टाकून देणार आहे या कढईमध्ये। मी हे तेल जास्त गरम नाही होऊ देणार आहे।
सर्वच हे गोळे तेलामध्ये तळून घेणार आहे। आणि तुम्ही बघू शकता इथे आपलं तेल थोड्या प्रमाणामध्ये गरम होत चाललेलं आहे। तुम्ही बघू शकता इथे आपले गोळे छान प्रकारे असे फुगत चाललेले आहेत आणि थोडा कलर सुद्धा बदलत चाललेला आहे। तर तुम्ही बघू शकता इथे आपले हे गोळे चांगल्यापैकी असे टम्म असे फुगलेले आहेत आणि त्याचा कलर सुद्धा थोडा बदलत चाललेला आहे। नेहमी गुलाबजामुन तळायच्या वेळेस गॅसची फ्लेम क्लोज ठेवायची, जेणेकरून आपले गुलाबजामुन छान फुगणार आणि खायला सुद्धा टेस्ट लागणार। तर तुम्ही बघू शकता इथे आपल्या गुलाबजामुनचा पूर्णपैकी कलर बदललेला आहे आणि आता मी हे गुलाबजामुन आपण ज्या कढईमध्ये पाक बनवला होता त्या कढईमध्ये टाकून घेणार आहे। आणि अशाच प्रकारे मी सर्व गुलाबजामुन तळून घेणार आहे। तुम्ही बघू शकता आपले गुलाबजामुन अशा प्रकारे फुगलेले आहेत आणि इथे दुसरा सुद्धा घाना तयार होत आहे। तर तुम्ही बघू शकता इथे आपले गुलाबजामुन चांगल्या प्रकारे तयार झालेले आहे आणि याच्यावरती मी खोबऱ्याचा किस टाकून घेतलेला आहे। तर अशा प्रकारे आपले हे रक्षाबंधन स्पेशल गुलाबजामुन तयार झालेले आहे आणि तुम्हाला रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा। विदर्भाचा खादाडमू या चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद।